महाड तालुक्याच्या पंधेरी गावातील सरपंचांनी गावातील पिण्याच्या बोरिंगला कुलूप ठोकल्याची घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती। मागील वर्षामध्ये मे महिन्यातच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, मात्र यंदा जून महिन्यात देखील पाऊस न पडल्यानं दुष्काळ पडणार की काय असा प्रश्न उद्भवत होता। पंधेरी गावचे सरपंच अशोक पार्टे यांनी आपल्या गावातील बोरिंगला कुलूप ठोकल्यामुळे तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। बोरिंगला कुलूप ठोकल्यामुळे गावातील काही ग्रामस्थांनी याबाबत उलट प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या। मात्र आपण गावाच्या नागरिकांना मुबलक पाणी मिळावं याकरिता संपूर्ण ग्रामस्थांचा आणि पंचांचा निर्णय घेऊनच मी बोरिंगला कुलूप ठोकलं होतं, अशी प्रतिक्रिया सरपंच अशोक पार्टे यांनी यावेळी बोलताना दिली। महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय साळुंखे यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता सदरचा निर्णय हा ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधींनी घेतला असल्याचं स्पष्ट केलं। सर्व गावकऱ्यांना पाणी मिळावं या उद्दिष्टानं बोरिंगला कुलूप लावण्यात आलं होतं, त्यामुळे कोणीही वेगळा विपर्यास करू नये असा खुलासा सरपंच अशोक पार्टे यांनी दिलाय। नमस्कार, मी अशोक सुंदर पार्टे, पंधेरी गावचे सरपंच। मी आज 2 दिवसापूर्वी माझ्या चॅनलवरती याचा लोकांच्या पाहिला तर माझ्याबद्दल असा लोकांनी गैरसमज केला की बाबा सरपंचांनी बोरवेलला लॉक ठोकला। तरी 2 दिवसापूर्वी मी ऐकलं तर म्हटलं हे असं कुणी काय केलं। मी व्यवस्थित सर्व माझा कार्यभार चालू असताना पाणी लोकांना मिळत असताना कसं काय हे कुणी केलं, त्यासाठी मी खात्री करण्यासाठी मी कार्यालयामध्ये आलो पत्रकारांच्या, आणि तिथं जे झालेली हकीकत मी त्यांना सर्व सांगितली आणि लोकांना पाणी मिळावा हा दृष्टिकोन होता। मी काय एकट्याने सर्व काही लॉक केलेला असं काही नाही। लोकांना पाण्याची टंचाई भासली, लोक पाण्यावाचून म्हणजे तळमळ करायला लागले, तेव्हा 2-3 वेळेला बोरिंग 8-8:30च्या टायमाला मोडल्या जायची, आणि त्यासाठी मग लोकांना मी जमून सांगितलं की बाबा प्रत्येकाला पाणी मिळायला पाहिजे, गावातल्या सर्व लोकांना मिळायला पाहिजे। प्रत्येक जर एखादा माणूस जर 10 ठावकी जर हंड्या भरत असतील तर दुसऱ्यांना पाणी केव्हा मिळणार। तेव्हा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की बाबा प्रत्येकी 3च हांडे मिळतील प्रत्येकी लाईनीवरती, अशा पद्धतीचा निर्णय झाला। आणि जे काय रात्रीची बोरवेल मोडल्या जाते तर तिला काहीतरी आला बसावा म्हणून तो लॉक लावायचे सिस्टम लोकांनी सर्वांनी ते सर्व मताने कबूल केला की बाबा जर असा रात्रीचा जर बोरवेल जर मोडत असते, दांडा मोडत असतील तर किती वेळा आपण तो दुरुस्त करायचा, अशा पद्धतीचा लोकांनी निर्णय घेतला की बाबा सरपंच तुम्ही असं करा, शिपायाला सांगा की त्याला सध्या थोड्या तासापुरता त्याला बोरवेलचा लॉक लावा आणि सकाळी 4-5 वाजता जरी चालू केला तरी चालेल, पण दुष्काळी गावाचे होता कामा नये, सर्वांना पाणी मिळायला पाहिजे। आणि आमचा उद्देश एकच होता की बाबा संपूर्ण गावाला पाणी मिळायला पाहिजे, की एक जर बाई जर 10-15 जर हंड भरत असेल तर दुसऱ्या बाई माणसांनी केव्हा भरायचा। तेव्हा मी लोकांना सांगितलं की बाबा प्रत्येकाने 3-4 हांडे घ्यायचे, ह्याच्यापेक्षा पाणी कुणाला मिळणार नाही, आणि तुमची पाणी पुन्हा आली का पुन्हा आणखी घ्यायचं, असे 4 ट्रिप पण लोकांनी पाणी भरला। पण असा नियम केल्यानंतरच मग आमचा एकच उद्देश होता की बाबा लोकांना सर्व लोकांना पाणी मिळावा हाच उद्देश होता। आणि मोडतोड होते, लोक कोणतरी जाऊन त्या बोरिंग जवळ दंगा मस्ती करतात किंवा तो दांडा जो असतो तो त्याला वेडा वाकडा वडून ताणून त्याला पिलगट टिकण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यामुळं 3 वेळा बोरिंग आम्ही स्वतःहून दुरुस्त केली। अख्खी रात्रभर वेल्डिंग करून त्या लोकांना दुरुस्त करून सकाळ जोडायलाच्या आतमध्ये पाणी लोकांना तयार करून दिला। अशा पद्धतीचा मी 2 दिवस तर त्या बोरिंग जवळ खुर्ची टाकून बसलो होतो की जर 4-5 एक बाई जर 10 हंड भरत असेल तर दुसऱ्यांना कधी मिळणार। तेव्हा मी स्वतः तिथं 2 दिवस त्या जागेवर बसून प्रत्येकाला लाईनशीर पाणी प्रत्येकाला पाजला, अख्ख्या गावाला संपूर्ण पाणी दिला। अशा पद्धतीचा मी तो निर्णय घेतलेला आहे, आणि हा संपूर्ण जे लॉक लावला तो संपूर्ण पंचायत कमिटी, तंटामुक्त कमिटी अशा सर्वांच्या मध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तेव्हा हा जो काही गैरसमज आहे काय कोणी केला आहे तो निष्फळ अगदी फार फोल आहे, तो चुकीचा आहे असं आम्हाला वाटतंय। जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड।